कोगनोळीसह परिसरातील नागरिकांना डिजिटल बँकिंगची दूरदृष्टी देणाऱ्या विजन कोऑपरेटिव्ह सोसायटी कोगनोळीचे मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड केले आहे का? नाही. तर मग अजूनही का आपण केले नाही? प्ले स्टोअरमध्ये जा आणि हे मोबाईल ॲप्लिकेशन आत्ताच डाउनलोड करून घ्या. यामुळे आपल्याला खाते शिल्लक तपासता येईल, व्यवहार इतिहास तपासता येईल, ऑनलाईन फंड ट्रान्सफर करता येईल, ठेवी व कर्जाची माहिती सहजरित्या मिळवता येईल. आणि म्हणून आमचा स्कॅनर आणि लिंक जरूर पहा आणि ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा. चला तर मग विजन परिवारात सहभागी होण्यासाठी हे ॲप्लिकेशन आत्ताच डाउनलोड करा. विजन कोऑपरेटिव्ह सोसायटी कोगनोळी. नमस्कार, आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल. कोगनोळी येथील MPL क्रिकेट स्पर्धांना उत्साहात प्रारंभ. 2 दिवस चालणार स्पर्धा. सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी 5,000ची बोली. कोगनोळी येथील पोलीस ग्राउंडवरती रविवारी सकाळी मुस्लिम प्रीमियर लीगच्या 5व्या प्रवाहाच्या क्रिकेट स्पर्धांना मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धांचे उद्घाटन युवा नेते पंकज पाटील, उद्योजक व दत्तगुरू पतसंस्थेचे संस्थापक सचिन खोत, कोगनोळी बिरेश्वर शाखेचे चेअरमन कुमार पाटील आदी मान्यवरांच्यासह क्रिकेट क्षेत्रातील मान्यवरांच्याकडून करण्यात आले. MPLमध्ये 6 संघांचा समावेश असून हे सामने 2 दिवस चालणार आहेत. गेली 4 वर्षे उत्तमरित्या मुस्लिम प्रीमियर लीगच्या वतीने हे सामने आयोजित केले जातात. हे त्यांचे 5वे पर्व असून उत्स्फूर्तपणे सर्व युवकांनी याच्यामध्ये आपला सहभाग दर्शवल्याचे दिसून आले. अंजुमन नाईकवाडे, वाहिद बहिरवाडे, सद्दाम शिरगुपे, अरमान मलिक, निसार बहिरवाडे, सदानंद, रशीद शेख, शाहरुख शेख, जावेद मुल्ला व MPL कमिटीने या स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी उत्कृष्ट नियोजन केल्याचे दिसून येत होते. यामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी तारा पॅलेस या ठिकाणी आयोजित केलेल्या बोलीमध्ये 5,000 रुपयाची रक्कम देऊन तंजीर बहिरवाडे या युवा खेळाडूची बोली लावण्यात आली. या क्रिकेट सामन्याचे समालोचक म्हणून सुनील गायकवाड यांनी आपल्या ओघवत्या शैलीमध्ये सर्वांनाच मंत्रमुग्ध करून सोडले होते. तर ऑनलाईन स्कोअर रेकॉर्डर म्हणून अभि देसाई हे काम पाहत होते. स्पर्धा सोहळा पार पाडण्यासाठी सुनील बर्गे, धनंजय पाटील कनिरे, समीर मुमीन, झाकीर नाईकवाडे, सलीम गडवाले यांच्यासह मुस्लिम समाजातील बहुसंख्य युवा खेळाडू उपस्थित होते. तसेच कोगनोळी येथील विविध क्रिकेट संघांचे खेळाडूही या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी या क्रिकेट सामन्यांच्याबद्दल काय म्हणाले क्रिकेट आयोजक, चला पाहूया त्यांच्या. सुरुवात झालेली आहे आणि त्यावेळी 2 दिवसापूर्वी आपली अशी जाहीर अशी बोली लावलेली होती आणि त्या बोलीमध्ये तंजील भैरवाडे याला सगळ्यात जास्त मानधन मिळून त्याला ट्रस्टवाल्याने विकत घेतलेले आहे. आणि दुसऱ्या नंबरचं कुदरत मुल्ला याला लकी वॉरिसने चांगल्या अशी भरघोस रक्कम देऊन त्याला विकत घेतले आहे. हे सर्व प्लेयरांना आपल्या इथे MPLच्या सीझनवर 5च्या सर्व प्लेयरांना व्यवस्थित असं सहकार्य केलेलं आहे. आणि इथून पुढे पूर्ण गावकऱ्यांनी पण असं बघायला येऊन असं सहकार्य करावे. आणि आपलं जे चालू आहे आता MPL सीझन 5चं चालू आहे आणि आपलं प्रत्येक वर्षी असं नियोजन असतं आणि तरी सर्वांनी सहकार्य करावे.